जीवनाचा सार देई ज्ञानेश्वरी, देहू ते आळंदी इंद्रायणी का आजारी. बोले संत तुकारामाची गाथा, ऐका इंद्रायणी प्रदूषणाची व्यथा. ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ यांना जेव्हा CM आले होते तेव्हा नजरकैदमध्ये ठेवले होते. त्या नजरकैदेच्या निषेधार्थ त्यांनी देहू ते आळंदी अशी पायी पदयात्रा आयोजित केली आणि त्यामध्ये आपण त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊयात. आपणास काय अपेक्षित आहे? नमस्कार, रामकृष्ण हरी. मी प्रशांत राऊळ, ग्रीन आर्मी. आज देहू ते आळंदी आत्मक्लेश पदयात्रा करतोय आणि याचं कारण म्हणजे इंद्रायणी नदीचं जे प्रदूषण आहे त्याच्यावर आपण गेले अनेक दिवस आवाज उठवतोय. ज्या इंद्रायणी नदीच्या काठावरती तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, ज्या इंद्रायणी नदीच्या काठावरती संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सगळे दोघं महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आणि हे सगळं या दोघांचे विचार घेऊन इंद्रायणी माता माझी विठुरायाच्या चरणी जाते. आणि तिची जर आज जी झालेली गटारगंगा आहे, ही गटारगंगा बघवत नाही आणि त्याच्याबाबत आपण वेळोवेळी आवाज उठवत असतो. पण आज आत्मक्लेश या पदयात्रा काढण्यापाठीमागचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस किंवा सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे त्यांचं वैफल्य आहे की ते गेली 2014पासून ह्या इंद्रायणी नदीला न्याय देऊ शकलेलं नाहीत आणि जे ज्यांच्यावर बसलेत त्यांनी देखील त्याच्या आधी न्याय दिलेला नाही. त्यामुळे ह्यांचं कुठंतरी वैफल्य झाकण्यासाठी त्यांनी आता नागरिकांची गळचेपी करायला सुरुवात केली. 10 तारखेला आमचं आराध्य दैवत माऊलींचा 750वा जन्म महोत्सव होता. त्या कार्यक्रमामध्ये मी देखील एक सायकल वारकरी आहे, मी स्वतः पंढरपूरचा आहे. असं असताना आमच्यावर खोटे आरोप टाकून की हे देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये विघ्न आणणार आहेत असा खोटा आरोप करून 5 तास पोलिसांनी मुस्कटदाबी करत आंदोलन किंवा पर्यावरणप्रेमींना दाबण्याचा प्रयत्न केला. पण असं काही होणारे नव्हतं आणि असं कुठे नव्हतं. त्याबाबत आपण न्यायपालिकेकडे देखील दाद मागणार आहोत. आत्ता हायकोर्टाला सुट्ट्या चालू आहे. याच्या आधी आपण पोलिसांना आवाहन केलं होतं की याची चौकशी करा, जे कोणी दोषी पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. पण ते जर हे करत नसतील तर आपण आज 7 तारखेला हे आत्मक्लेश पदयात्रा सुरू केलेली आहे आणि आजही त्याची दखल घेतली जाणारच नाही याचं आपल्याला काय म्हणू शकतो आत्मविश्वास आहे. त्यामुळं जसं हायकोर्ट ओपन होईल आपण ह्याच्यामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करतोय बॉम्बे हायकोर्टमध्ये. आणि या गोष्टीमध्ये जी काही पर्यावरणप्रेमींची मुस्कटदाबी चालू आहे प्रशासनाच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत आणि राज्यकर्त्यांच्या मार्फत, पर्यावरणप्रेमी कुठेही दबले जाणार नाहीत आणि असल्या भाकड धमक्यांना आणि पोलिसी दबावाला तर बिलकुल बळी जाणार नाही. हा एक संदेश देण्यासाठी आपण ही आत्मक्लेश पदयात्रा करतोय. अशा पद्धतीने जर पर्यावरणप्रेमींना दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी, प्रशासनाने करायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलनं संविधानिक मार्गाने, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आर्टिकल 51A(G) मध्ये हे संविधानिक कर्तव्य आमच्यावर दिलेले ते आम्ही पाळणार आहोत. संविधानिक मार्गाने जे काही पॉसिबल आहे ते आम्ही सगळं करणार आहोत. त्यामुळं इथून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये जाऊन तिथे बॅगेमध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा दोन्ही आहे, तिथं त्याचं पूजन करून तिथूनच तिन्ही आराध्य दैवतांना आपण साकडे घालणार आहोत आणि विठुरायाला सांगणार आहे की तू न्याय निवाडा कर. आम्हाला आता प्रशासनाकडनं कुठलीही अपेक्षा किंवा कुठलाही न्याय आमच्या नद्यांना किंवा पर्यावरणाला मिळणार नाही. गेली कित्येक दिवस झाले लढ्याला सुरू असलेला हा प्रयत्न सातत्यपूर्ण इतरही समाज करतो, मात्र त्याला पाठिंब्याचं बळ कमी मिळतं हे तितके सत्य आहे. तर यासाठी आपल्याला पुढील पावले काय उचलणार आहात? नाही, मी पहिल्यापासून 2012पासून पर्यावरणामध्ये काम करतोय. त्यामुळं आपण कुठल्याही पाठिंब्याची किंवा ह्याची अपेक्षा करत नाही. जे मला जमतंय ते मी माझ्या पद्धतीनं करतोय. ठीक आहे, आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की तुम्ही तुमचं कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. त्यामुळे कुठल्या ह्याचा पाठिंबा भेटेल कुठे वेळ आपण आपलं कर्तव्य करतोय नदी काठी. जेव्हा कधी इंद्रायणी नदीचा पर्यावरणाचा इतिहास लिहिला जाईल
त्याच्यामध्ये एवढे 100% सांगतो की आपलं नाव हे पर्यावरण वाचवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये असेल ही जमेची बाजू धरतो आणि आपले प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. यश मिळणं न मिळणं, कारण ज्या शक्तींविरुद्ध आपण लढतोय त्या खूप बलाढ्य शक्ती आहेत. त्यामुळे प्रयत्न हे एवढंच आपल्या एका हातात आहे. निश्चितच या ठिकाणी लढवय्य वृत्ती नागपूरला सुद्धा धावून गेली होती, ज्या ठिकाणी एकटेच जाऊन आंदोलन करणारी ही एकमेव व्यक्ती होती जी ग्रीन अँड आर्मी वन अँड आर्मीच आहे आणि पर्यावरणाबाबत वास्तव सत्यवादी लढण्याची ताकद ही उत्तम आहे. धन्यवाद.